तर ठाकरे बंधूंच्या निवडणुकांची रणनीती ठरते त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टवरती अभिषेक घोसाळकरांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजपा प्रवेश झाला का? तेजस्वी घोसाळकरांनी मोदी आणि शहांचा फोटो वापरावा, राऊतांची टीका। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे बहुतांश उमेदवार सोमवार मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। शनिवारी रविवारी एबी फॉर्म दिला जाणार। बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या 2 दिवसात अर्ज भरण्याच्या सूचना। परळ विलेज वॉर्ड क्रमांक 202 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस। पवन जाधव आणि विजय इंदुलकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस। पवन जाधव हे माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पुत्र। विजय इंदुलकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख। नाशिकात जागा वाटपाबाबत वाद टाळण्यासाठी मनसे आणि मवियाचा नवा पॅटर्न। प्रभागात ज्या पक्षांकडे स्ट्रॉंग उमेदवार ती जागा त्या पक्षाला मिळणार। नाशिकात मनसे आणि मविया एकत्र लढण्याचा निर्णय। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेस 70 तर ठाकरे गट 55 जागांवर निवडणूक लढवणार। सूत्रांची माहिती, इतर जागा वंचित आणि रासप यांना सोडल्या जाणार। दरम्यान काँग्रेसची पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू। ही आघाडी झाल्यास पुन्हा फॉर्म्युला बदलणार। मनसे चित्रपट कर्मचारी शिवसेना अध्यक्ष अमय खोपकर यांचा पत्नी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक। दादर वॉर्ड क्रमांक 192 मधून स्वाती खोपकर इच्छुक। मनसेकडून उमेदवारी मिळेल याबाबत खोपकर आशावादी, तर याच वॉर्डसाठी ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारीही आग्रही। मुंबई शिवसेनेच्या शिवसेनेच्या ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या पक्षाला धक्का। विनायक राऊत यांच्या निकटवर्तीयांचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजू नाईक आणि दिनेश कुबल शिवसेनेत दाखल। कुबल वॉर्ड हे 89 चे स्टँडिंग नगरसेवक, तर शरद पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश झाला।